लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथील आदिवासी विकास भवनमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला परिवर्तन कामगार सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। आदिवासी विभागांतर्गत वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये कार्यरत सुमारे 4000 कर्मचाऱ्यांनी बाह्य स्रोत भरती प्रक्रियेच्या विरोधातील हा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदरगे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका करत सांगितले की सरकारने नेहमीच SC, ST, OBC घटकातील कर्मचाऱ्यांप्रती उदासीनता दाखवली आहे। येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनापूर्वी जर या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्या नाहीत तर परिवर्तन कामगार सेना संपूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी होऊन सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। यावेळी परिवर्तन कामगार सेनेच्या नाशिक शहराध्यक्षा सुनंदाताई विसपुते, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रसाद निकाळे, ॲडव्होकेट अविनाश पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलन दीर्घकाळ चालल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे। हे लक्षात घेत जिल्हा नेते सुदामदादा भोये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेशन, तेल, किराणा आदी वस्तूंचे वाटप करून महत्त्वपूर्ण मदत केली आहे। यावेळी सरपंच फुलाजी बागुल, माजी सरपंच सागर बागुल, लक्ष्मण गायकवाड, हरिश्चंद्र बागुल, सुरेश बागुल, वसंत बागुल, भारत बागुल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या लढ्यात एकवटलेली कर्मचाऱ्यांची एकता आणि परिवर्तन कामगार सेनेचा पाठिंबा पाहता प्रशासनासाठी ही एक गंभीर आणि विचार करण्यासारखी परिस्थिती आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाळे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.